काल मी रात्री 3:30 वाजता गेलो होतो. बाबांशी पण बोललो, पण चांगले बोलले आणि डॉक्टर पण तिथे आले होते. डॉक्टरशी अर्धा तास बोललो. परिस्थिती चांगली आहे म्हणजे 2 दिवसाला सुटू आपण त्यांना. बरोबर आहे. हा जो अधिकारी हा मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांनी कोणी आणला त्यांना वारंवार मी सांगितलं की हा अधिकारी ऐकत नाही, लोकांशी नीट बोलत नाही. घटना घडत असतात, घटनेला उत्तर असतं आपल्याच लोकांकडून. समजा एखादी घटना घडली तर मग अधिकारी आला नीट बोलला का बरं वाटतं माणसाला. त्यामुळे साहजिक आहे आपला राग व्यक्त होणं. परंतु आता परिस्थिती अशी काही लढाई लढत असतात आपल्याला. याच्यातून प्रथम मला 2 महिने झाले आमदार होऊन. नोव्हेंबर एंडला मी आमदार झालो. डिसेंबर आणि जानेवारी त्यातला 1 महिना माझ्या अधिवेशनामध्ये गेला नागपूरला. जानेवारीमध्ये आता तुम्ही पाहिलंय की शिवजयंती तयारी गडबडी काय बैठका. फॉरेस्टच्या बाबतीमध्ये मी सुद्धा फार संवेदनशील आहे. एक तर बिबट्याचं प्रमाण एवढं वाढत चाललंय की बिबट हा आता जंगलामध्ये नाही तर बिबट सगळा उसामध्ये आहे, आपल्या घरापर्यंत आहे, आपल्या अंगणामध्ये आलंय आपल्या. आता त्याविषयी मांजरवाडी तुम्हाला माहिती आहे की एक मुलगी अभ्यास करत होती आणि तिच्या समोर उभा होता मांजरवाडीला. तर वातावरण एकदम भयावह आहे. तर त्याच्यासाठी जी अधिकाऱ्यांची लाईन ऑफ ऍक्शन आहे ती कडक पाहिजे. जे काय समजा आपण वन अधिकारी आहे किंवा काही वन समिती आहेत यांच्या बैठका होणं गरजेचं आहे. त्या मागच्या 5 वर्षामध्ये झालं नाही, आता होतील. आणि पोलीस पाटील प्रत्येक गावाला सरपंच आहेत, याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे. तर ते सुद्धा आपण आता तातडीने चालू करू. अधिकाऱ्यांना गस्त घालायला लावू आणि जे मागेल त्याला, ज्याला मागेल त्याला पिंजरे आणि पिंजऱ्यामध्ये भक्ष, ही जबाबदारी वन खात्याची आहे. तर आपण ते करू. आता तुम्ही हे आंदोलन कालपासून घेतलंय ते हे लक्ष घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमची नोंद घेतली. मी कालच नोंद घेतली. साहेबांना एअरपोर्टला सोडलं, तुमची लगेच नोंद घेतली. तुम्हाला म्हटलं की करू नका. आता तुम्ही प्रयत्नशील आहात, लोकांच्या हितासाठी आहात. तर माझी विनंती की आता मी स्वतः आलोय आणि प्रांत आणि तहसीलदार आणि फॉरेस्ट उद्या बैठक सोमवारी लगेच तातडीचे आणि उपाययोजना करू. आपण उपाययोजना करू, मार्ग काढू. तर तुम्ही आंदोलन सोडलं पाहिजे. मी आता उठलो लेट, आता 12:30-1 वाजता. काही 2-3 दिवस झोपत नव्हते मला देखील आणि मग आता आलोय पण तुम्हाला भेटू. तर विनंती राहील नाही का सर्वांची. काय म्हणणं पत्रकार बंधू? असं आहे हे कसं करत असतं. मी नाही सोडलं का, मला आजी दादा बोलून घेतलं. जेव्हा एखादा जबाबदार माणसाने बोलून घेतलं तर सोडलं ना आपण. आता मी जबाबदार माणूस झालो तर सोडलंच पाहिजे ना. आता शेवटी लाईन ऑफ ऍक्शन मीच करणार आहे. तालुका आपल्यालाच चालवायचा आहे. जनतेने एवढी जबाबदार खुर्ची आपल्याला दिली. आता ज्या चुका जो अधिकारी जो बोललाय तो आणला कोणी? आता जे लोक रस्त्यावर उतरले जातात त्यांनीच आणलाय तो. त्यांच्याशी आम्ही भांडण गेले 3 वर्ष झाली. पण आता होईल बदल सोमवारपासून. तर मी आता प्रांताशी बोललो. प्रांत साहेब म्हटले मी आज आलो असतो साहेब, 1 तासापूर्वी बोलले असते सर. मी थोडा मेडिकल चेकअपसाठी आलोय पुण्यामध्ये. नाही तर मी लगेच बैठक केलं. आजही लावली असते बैठक. ठीक आहे. आता अधिकारी पाहिजे त्याला. तर आपण करू सोमवारी नियोजन. ते अधिवेशन पण चालू होते. मी अधिवेशनामध्ये आग्रही राहणार आहे. तर मग ठीक आहे, चिंता नाही. आणि हे नैसर्गिक असलेली ही आपत्ती याला आपण सर्वांनी एकत्र येऊन लढलंच पाहिजे. आणि त्या संबंधित खात्याच्या लोकांनी आपल्याला एक पाऊल पुढे टाकून मदतच केली पाहिजे नाही का. सुस्त खातं झालंय. फॉरेस्ट खातं जरा सुस्त झालेलं आहे.
त्याला आपण करू, आता चांगलं काम करू आपण. एक काम, आता मी त्याच्या आधी 5 वर्ष आमदार होतो, पण असं अधिकाची हिंमत नव्हती उलट बोलायचे किंवा रिॲक्ट व्हायचे किंवा आळस करायचे. ते आता थोडंसं 5 वर्षामध्ये जरा डिले पण आलाय, पण तो आपण करू, मोडीच काढू. शेवटी चांगल्या आणि वाईट गोष्टीला समन्वय करायला थोडासा वेळ लागणार. आता तो वेळ आपल्याला मिळाला आहे, तर आपण ते करूया. तर तुम्ही आता आंदोलन सोडून सगळ्यांचा सन्मान ठेवा. मी तालुक्याचा 5.5 लोकांचा प्रतिनिधी बसलो तुमच्या समोर, आणि हेच समस्या सोडवण्यासाठी बसलो की आपल्या पुढे जायला पाहिजे. दादा, आता ज्यावेळी तुम्ही आंदोलनाला बसले होते, म्हणजे आम्ही तो म्हणतो तालुक्यात तुमच्यापेक्षा बिबट्याचा संघर्ष कोणी केला नाही आंदोलनाच्या बाबतीत किंवा इतर समस्येच्या बाबतीत. त्यावेळी मला वाटते तुम्ही असं बोलले होते की मी जर आमदार झालो तर ते सातपुते तुम्हाला ते याच्यावर दिसणार नाही, काय आपल्या तालुक्यात दिसणार नाही. एक तर ते झालं नाही. मला वाटते तुम्ही असंही म्हणले दादा की मी आमदार झाल्यानंतर पहिले 1-2 महिन्याचा तुम्हाला रिझल्ट दिसेल, बिबट्याचे हल्ले कमी होते, पण ते पण आम्हाला नाही झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही नागपूरला अधिवेशनाला गेले, तुम्ही येऊन 2-3च महिने झाले, तुम्हाला पण वेळ पाहिजे. पण इकडं जे आता वन विभागाशी चर्चा केल्यानंतर ते फक्त एवढंच म्हणतात ह्या राज्याचा विषय नाही, हा ह्याचा विषय काय सेंट्रलचा विषय. तर म्हणजे मला त्यातलं जास्त नॉलेज नाही, तर मला एक माहिती आहे, राज्यासाठी शरददादा काम करतात, सेंट्रलसाठी अमोल कोल्हे काम करतात. मग नक्की आम्ही दादाकडे जायचं का अमोल कोल्हे साहेबांकडे जायचं? म्हणजे जर आता हे जे आता बरेचसे जण माझी चर्चा केली, तुम्ही पहिल्यांदा तुम्ही अशी तर तुम्ही जबाबदारी स्वीकारली, मी करतो, परंतु आता वन विभाग ते डायरेक्ट हात झटकून टाकते. मग मला काय म्हणायचं आहे, कुठंतरी हे बिबटे हल्ले थांबले पाहिजेत. तुमच्या पण शब्दाचा मान आहे आम्हाला, आणि तो राहणार आहे. मी तर म्हणतो दादा, तुम्ही ना ते रस्ते बिस्ते ना थोडं मागं ठेवा. पहिलं आहे ना आम्हाला मुक्त करा, आम्हाला भयमुक्त शिवजन्मभूमी करा. आज एवढं गोदरेज माझीच मागणी आहे. आणि खासदारांचा विषय जाऊ द्या, हा काय दिल्लीचा विषय ना, हा विषय राज्याचाच आहे बिबट्याचा. मी जबाबदारी स्वीकारली ना, हे माझ्या अंडरमधलं डिपार्टमेंट आहे, मी जबाबदारी स्वीकारली. आणि वाघाची जबाबदारी स्वीकारायला वाघच पाहिजे, हे काय हांडू फांडूचं काम नाही. वाघाला स्वीकारायला वाघ आहे ना, स्वीकारले ना आम्ही जबाबदारी. आणि तुम्ही असं म्हणताय आम्ही एक्सपॅन्ड केलं ना, जिथे आधी 40 बिबटे ठेवायचे होते आता 150 बिबटे ठेवणार आहे आपण, का नाही? तुम्ही म्हणजे उपाययोजना केली ना, पिंजरे वाढवले की नाही? वाढवले ना. हा, आता याची अंमलबजावणी करण्यासाठी यांना जागा करायचे, यांना करणार, यांना आम्ही पळवून जागा करणार, एकांना सोडणार नाही कुणाला. आता दिवस रात्री पाळा यांना आहे ना, 2 याच्यामध्ये आम्ही वाटून देऊ. शिवाय गावागावामध्ये जिथं बिबटचे प्रवण क्षेत्र आहेत ते आयडेंटिफाय करू, तिथल्या तरुणांचा पण सहभाग करू. पिंजऱ्यात बसण्यापेक्षा तुम्हाला पिंजऱ्याच्या बाहेर आम्ही फिरायला लावू, रात्रभर गस्त करायला लावू, वाटून देऊ ना प्रत्येकाला गावं. अवेअरनेस, जिथं अंधार जे लाईट लावायला लावू. आपण हे बी कामाला सुरुवात करू सगळेजण. आपण बघा, शेवटी कुठली समजा एखादं गटर चॉकअप झालं तर तो काय बाहेरच्या जिल्ह्याचा ओळखणार नाही ते साफ करायला. आपणच आपलं केलं पाहिजे ना, हात घालून चॉकअप काढलं पाहिजे. आता हे चॉकअप काढायची गरज आहे. हा एवढा नैसर्गिक असलेली आपत्ती, ही आपत्ती आहे नैसर्गिक मोठी, त्याला आपण सामोरं जाणार आहे. माझी विनंती आहे की तुम्ही याच्यातून बाहेर पडा. आणि तुम्हाला सांगतो, हा जो तुम्ही म्हणता ना बदलीचा विषय, हा आता मार्च मधला आहे ना. मी निवडून आल्यापासून बदलीचा विषय लगेच कसं का असं माझ्या पण मनावर आहे का की आज आमदार झालं दुसऱ्या दिवसाला याला काढून टाका, त्याला काढून टाका. याला काही बदलीची प्रोसिजर आहे, त्या पहिल्या टप्प्यामध्ये आता या सगळ्या गोष्टी होत्या. आता मार्च मध्ये बदलीच आहे, नाही का? मार्च मध्ये बदलीच आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे म्हटलं की मी बोललो होतो, मी बोलल्याप्रमाणे मागणार, त्याला ठेवणार कोण? काय लगेच बाजूच करणार. माझा प्रस्ताव पण ऍडमिट झालाय. यांना बोललो होतो 8 दिवसापूर्वी भेटलो फॉरेस्ट खात्याच्या वर जाऊन प्रस्ताव पण दाखल केला की यांना आम्हाला चांगला अधिकार आहे, तरुण पाहिजे, पाळणारा, फास्ट. त्या ती पोस्ट आहे ना, तितकी संवेदनशीलतेला फास्ट पाहिजे माणूस, पाळणारा, अलर्ट, झटपट गाडीतून उतरणारा, पाळणारा, शेतामध्ये पाळणारा. सुस्त माणूस आणलं ना मग काम नाही होणार. माझी विनंती आहे आपल्याला, आपण याच्यातून बाहेर पडा. आपण सोमवारपासून करू. आणि तुम्हाला या भागामध्ये टीमचा आपण लीडर करू, इथल्या फॉरेस्टच्या. आपल्याला काम करावं लागेल. नाही कसं आहे, आतमध्ये बसले बाहेर काम करू ना आपण. काय सुरोज, इथले आपले ऍक्शन फोर्स बनवू आपण. प्रत्येक विभागाची ऍक्शन फोर्स बनवून तरुणांचा सहभाग घेऊ.
आणि काही डिपार्टमेंट जो लूज लागला डिपार्टमेंटचा त्याला ऑन दी स्पॉट कारवाई करू. सोडायचं नाही कुणाला आता, कारण जीवापेक्षा काय महत्वाचं आहे. अहो मला जेवण कोण नाही लागलं, मी तिथं एअरपोर्ट निघलो काल, डायरेक्ट 3:30 वाजता गेलो तिथे दवाखान्यामध्ये, आणि मग तिथून पुढे घरी गेलो निघून. पण नशीब चांगलं की नाही बाबा, चांगलं बोलले, बोलले पण चांगले. 10 मिनिटं बोलतोय माझे. मग उद्या बाहेर पडून काम करायचं, तुला पण काम करायचं आमच्याबरोबर. माझ्या पण 3 दिवसात सुद्धा उपोषणाला मला बोलवलं आधी दादा, आम्ही गेलो का नाही, सगळे गेलो. मीटिंगला एकत्र घेऊ आणि इथल्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये असे तरुण पोरं झटणारी पोरं आपण बाहेर काढू. सूचना द्या ना मला, सूचनेचा आदर करून विचारू काय काय मार्ग तुमच्या डोक्यात काय असेल तो सांगा. बाहेर राहून मार्ग आता ही विनंती सगळ्यांची सामूहिक विनंती. दादा आले माहिती तालुका नाही. आता मी बाकीच्यांचं माहित नाही, परंतु म्हणजे दादांनी खरोखर खूप त्यांनी ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ना, जे प्रयत्न आहेत सगळे विभाग आता त्यांनी सांगितलं. आता आमच्या इथं मध्ये चोऱ्या होत होत्या, दादांनी सांगितलं बाबा कुठंतरी साहेब ग्राम सुरक्षा दलाची लोक जागे करा, तुम्ही स्वतः. आणि दररोज म्हणजे आता बघताय तुम्ही रिझल्ट, दररोज आमच्या ग्राम सुरक्षा दलाच्या ग्रुपवर तू असतील तर तू बघत असशील की काय रिझल्ट आहे. चोऱ्या बंद झाल्या आणि जे झाल्यात ते तुम्हाला सांगतो या 10-15 दिवसामध्ये चोर आमच्या ताब्यात येईल. त्याबद्दल काय दुमत नाही. साहेबांनी पण आता सांगितले तुला मागासपासून, आणि म्हणजे एवढे लोक सांगतात तू ऐकावं. त्याच्यामध्ये तू तुझ्या मी बोललो ना माझ्या मीटिंगमध्ये, त्याला बोलून घ्या. मीटिंगला आपल्या भावना पण तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे कसं एवढी लोक तुझ्यासाठी येत आहेत बाबा, सगळ्यांना म्हणजे काळजी आहे म्हणून येत आहेत. असं काही नाही की आणि तुझं कोण बाबा कोण बोललं आणि रिस्पेक्ट ठेवा, सगळ्यांचा मान सन्मान ठेवा. दादा आले माहिती तालुका आले सगळे अधिकारी सांगतात, स्वतः आमदार सांगतात, ही विनंती आहे. मी आलो म्हणजे महाराष्ट्र आला बाबा. काही विषय नाही. आणि राजेभाऊ दादा आमदार होते बिबट्यासाठी भांडतच होते. आले भांडण जायचं ना, म्हणजे तो आवेदन आहे ना. म्हणजे या आंदोलनाचा आम्ही सन्मानच करतो, कारण कसं कुठे ना कुठे कोणतरी आवाज उठवणं पाहिजेच आणि सुस्तापणा ठेवला नाही पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये जागरूकता केली पाहिजे, हे मला मान्यच आहे. करूया आपण. आपले पेशंट पण नीट झाले आता काय पेशंट पण हो नानी या ते तरी बा काय कसं किती दिवसात आपल्याला मीटिंग होत राहते. समोर बसून ऍक्शन चालू होणार ना, अंमलबजावणी चालू होणार. त्या मीटिंगला तुम्ही पण असणार आणि जर तुम्हाला प्रभावीपणे काम करावं लागलं आता एवढं आंदोलन इन्स्ट्रक्शन असतील त्या फॉलो केले. इंट्रक्शन होणार, तुम्हाला रिझल्ट दिसेल ना आपल्याला कामाला. काय काय करतील काय काय करतात बैठकीला बसलं कळत तुम्हाला. आपल्याला पिंजऱ्याची किती पिंजरा मागाल त्याला पिंजरा मिळाला पाहिजे, त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवलं पाहिजे नाही का. आणि जिथं कॉल होईल आपण काय करूया, त्यांना एक सांगू, फॉरेस्ट आहे का, हे आहे का, फॉरेस्ट खात्याला आपण एक सांगू, तुम्ही एक असा नंबर तुम्ही आम्हाला द्या तालुक्याला की तो नंबर आम्ही तुम्हाला म्हणजे क्विक समजा उदाहरणार्थ समजा 12 नंबर दिला तर रिंग गेली का तुमचं 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमचा फौज फाटा हजर पाहिजे. म्हणजे आपण आपला अवेअरनेस करू ना आता. शिवाय वन समिती आपण जागृत करू, तुम्ही तुमच्या विभागातल्या करा, प्रत्येक विभागातली आपण माणसं नेमून टाकू, वन समिती आलं का त्या फॉलो करू. काही ठिकाणी आपण पिंजरा लावून वाट पाहू, काही ठिकाणी त्यांना बाहेर काढून पकडू. कुणाला, बिबट्याला बाहेर काढावं लागेल ना काही ठिकाणी. आणि आपल्याला कॅपॅसिटी झाली 150 पिंजऱ्यांची. आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक लेपर्डचे बेस कॅम्प जेवढे आहेत त्या बेस कॅम्पचा एक नंबर आणि तिथे संबंधित वनरक्षक नंबर प्रत्येक गावोगावी आम्ही पुरवतो. करूया आता, उपाय न केल्याशिवाय तर नाही. राजेभाऊ आईकडे द्यायचं काय करू चावी अरे आडवडे काय घेऊ नको. आता काय अडचण आता ऐक आता काय झाले वन विभागवाली म्हणतात
ते बक्ष 300 रुपये मागून घेतले आणि ते ठरलं ना आता. काय ठरलं ना आता बाबा. असं आहे आता उद्यापासून लोकांना बघसाठी त्रास देऊ आणि त्याच्यात कशाला आता उद्यापासून असं वाटतं दादा त्याचा आवडच वाढलं दादा तर काम काम होणार आहे. दादा मी तुमची खूप रिस्पेक्ट करतो. एक शिवभक्त या नात्याने मी पण एक शिवभक्त आहे. मी हप्त्यातले 2 दिवस गडकिल्ल्यानंच असतो, तुम्हाला माहिती ते. आणि मी तुमची रिस्पेक्ट करतो. मी आता एक सांगतो, समजा 1 वर्ष आता दादांना टायमिंग देणं म्हणजे मी लय मोठा नाही, पण मला पण अधिकार आहे, लोकशाहीने दिला आहे. जर 1 वर्षात फरक पडला नाही हल्ल्यांच्या बाबतीत तर पुढच्या शिवजयंतीला जुन्नरला शिवजयंती असेल आणि हिवऱ्यात उपोषण चालू असेल आणि ते उपोषण मात्र एकदम टोकाचं असेल. हे तुम्हाला मान्य असेल दादा तर मी आता बाहेर येतो. मान्य आहे मला, पण तुला सांगा त्याची वेळच येणार नाही, कारण मी जागृती तुझ्यासारखाच. आनंद आहे, आनंद आहे. मी ऐकलं. मी तुला उपोषण करायला लावलंच नाही, कारण मला माहिती आहे आपलं कामच करायला लागेल. बस का फॉरेस्ट वाले पण साहेब बरं का आपल्या लोकांना त्रास होईल बक्षीस असं बोलत होतं तुम्ही. नाही थांबा. अशी कुठली हा म्हणजे सोडायचं. हो, राजे. ऐका ना, याच्यात पहिलं सांगा काय ठरलं आणि तुम्ही कोणत्या मुद्द्यावर उपोषण सोडताय. आता या ठिकाणी आता पाहिजे ना. आता या ठिकाणी शरद दादा आलेत आणि दादांनी सांगितले, दादांनी शब्द दिलाय की 1 वर्षाच्या म्हणजे पुढच्या शिवजयंतीपर्यंत ही हल्ल्यांची वेळच येऊन देणार नाही. मी त्यांना काय म्हणतोय, आपल्याला रिझल्ट पाहिजे. तर ते द्यायला ॲग्री झालेत आणि ते म्हणतात ही वेळच येऊन नाही देणार त्याच अटीवर. आणि राहिला ते काही मजूर अधिकारी म्हणून सातपुते का काय, त्यांचा पण प्रश्न मार्गी लावा. एखादा डॅशिंग कार्यकर्ता, एखादा डॅशिंग ऑफिसर इथं आणा आणि आपला तालुका बिबटमुक्त करा एवढीच विनंती करतो. आणि दादा तुम्ही ॲग्री केलेले 1 वर्षाच्या काळामध्ये मी पण तुम्हाला शब्द देतो, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला पुढच्या जर आपल्या म्हणजे रिझल्ट नाही आला, समजा ही घटना चालूच राहिल्या, तर त्यावेळी मात्र माझ्याकडे कुणी येऊ नका, कुठल्याही लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे येऊ नका. म्हणजे त्यावेळी ते अधिकार गमावून बसतील. म्हणजे दादा म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण मी मला अधिकार आहे. हल्ले कमी करण्यासाठी आपण 100% आपली काय म्हणणं आहे, आता 100% तर बिबट सापडणार नाही इथून, पण हल्ले कमी व्हायला पाहिजे ही भूमिका आहे. आता असे ना ज्यावेळेला कमी होते ना बिबटे, तेव्हा सुद्धा 15 वर्षापूर्वी एका चुकीनं हल्ला होतच होता. म्हणजे हे काय आजची गोष्ट नाही, गेले 25-30 वर्ष झाले बिबटचे हल्ले आहेत. सगळे तुमच्या सोबत आहोत. पण तसं नाही, बिबट हल्ले कमी होतील. तुम्ही जे म्हटलं आता वारंवार होत आहेत, आज एकदा घडले, परवा तिथं घडले, प्रति दिवसाला काय घडले, म्हणजे चालूच आहे. आता तीच परिस्थिती आहे. पण त्याच्यामुळे तुम्हाला 100% मी फरक जाणून देतो आणि उपाययोजना तसेच होणार आहे आणि तुम्हाला बरोबर घेऊन करणार आहे. त्यामुळे बघा तुम्हाला रिझल्ट कळेल, ती वेळ येऊन देणार नाही. मला खात्री आहे माझ्या कामावर मी काय काम करतो. तुम्ही आंदोलन काय चावी घ्या केलं ना, चावी. आणि तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही समाधानी आहात या सगळ्यावर. समाधान नाही झालेलं आहे, फक्त समाधान नाही झालेलं आहे, पण समाधान नसेल माझं तर समाधान आपण झालेलं जे नाहीये. गोष्ट बघा असं माझं आहे. समाधान झालेलं समाधान नाही. जगतोय ना त्याला पण फक्त समाधान दादा दादांच्या शब्दाला मान आणि दादा फक्त 2च महिने झालेत. मला दादांना वेळ द्यायची 1 वर्षाची. एवढंच. मी समाधानी नाही, मी उपोषण सोडतो. हो, सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवू. सगळ्यांचं. दादा तुम्हीच करा तुमच्या हाताने. मी आज आहे ना एकही आज लग्नाला गेलो नाही. 25 लग्न आहे. पहिलं म्हटलं तुझ्याकडे घेऊ दे, बघू लग्न तुला. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. पाणी द्या आई तुम्ही या. साहेब या, चला साहेब इकडे. कोणी बघायचं? सर या, चला सर. लय झालं बघलीचा असं फिरायला बघायला. आपलं घर आहे. इथं घर आपलं. घर आपलं. नाही नाही पाडेल हल्ला इथं झालं ना दादा. त्या खाली शेतामध्ये काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराज की